किल्ले तिकोना। निसर्गरम्य सुंदर परिसर। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय पवना डॅमच्या शेजारी तिकोना किल्ला आहे। तो किल्ला पाहायला चाललोय आपण। लोहगाववरून आलोय पुण्यामधून। तर आपल्या सोबत आहे आज संदेश, रोहित, आकाश। आम्ही 4 जण आलोय आज। आणि आज सोमवार आहे 5 जुलै 2021। सोमवार असल्यामुळे आज गर्दी कमी असणार, त्याच्यामुळे आज सोमवारी आलोय आपण। तर तुम्हाला पूर्ण किल्ला दाखवतो पुढे जाऊन। आणि आता आम्ही हे पवना नदी आहे साईडला, तर इथं थांबलो आता। इथं फोटोशूट होईल आणि आम्ही पुढे जाऊ। मित्रांनो, हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे। आज आम्ही प्रथमच गोप्रो कॅमेऱ्याने शूट करत आहोत, त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान दृश्य दिसणार आहेत। पवना नदीचे विहंगम दृश्य। ही आहे पवना नदी। पवना धरणातून निघालेले स्वच्छ आणि सुंदर पाणी। समोर जे दिसत आहे हे आहे पवना धरण। आपण चाललो आहोत तिकोना किल्ल्याकडे। समोर जो दिसत आहे हा आहे तुंग किल्ला। आता आपण तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत। आपण आता पोहोचलो आहोत तिकोना किल्ल्याच्या पायथ्याशी। हा पाठीमागे दिसतोय ना, हा तिकोना किल्ला आहे। आपण जाऊयात आणि किल्ला पाहूयात। तुम्हाला सर्व माहिती देतो किल्ल्याची। तिकोना किल्ल्याचा हिरवागार परिसर। चला तर मित्रांनो, आपण तिकोना किल्ल्याची माहिती पाहूयात। पवना धरणाजवळ पुण्याच्या साधारण 60 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर आहे। या किल्ल्यावरून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असणारा तुंग किल्ला हा दिसतो। या किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याचे नाव तिकोना असे पडलेले आहे। तिकोना किल्ल्याचा इतिहास। तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही, परंतु 15व्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजाम शहाने इसवी सन 1482-83 च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर प्रांत जिंकला। त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला। नंतर त्याने आपला मोर्चा
तुंग व तिकोना या गडांकडे वळवला. तर आपण आलो आता तिकोना किल्ल्यावरती. किल्ल्याची चढाई सुरू झाली आहे. पाठीमागे दिसतं तुम्हाला. आम्हाला खाली पार्किंगमध्ये सांगितलं की किल्ल्याचे दरवाजे बंद आहेत. तर आपण पाहूयात जाऊन. दरवाजे बंद असेल तर वरती शूट करून परत माघारी येऊ. इसवी सन 1558 मध्ये मलिक अहमद निजाम शहाने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. पुढे 11 जून 1665 मध्ये झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला आहे. नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती. हे आपण समोर पाहत आहोत हे 2 किल्ले आहेत, ते म्हणजे लोहगड आणि विसापूर. हा आहे वेताळ दरवाजा. मित्रांनो, ही कोरीव मारुतीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. हा आहे चुन्याचा घाणा. हे आहेत वाड्याचे अवशेष. गडावरील पाहण्याची ठिकाणे. गडमाथ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर आहे. एक तलाव, 2 तळी आणि धान्याच्या कोठाराचे पडीक अवशेष आढळतात. बाले किल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाभवानीचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे 7 वाहनोत्तर कालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाकी खोदलेले आहे. लेण्यांसमोरच एक तळेही आहे. इथून वरती बालेकिल्ल्यावरती जातात, पण दरवाजा बंद असल्यामुळे आपल्याला पुढे जाता येणार नाही. मित्रांनो, तिकोना किल्ला आहे. दरवाजा बंद आहे त्याच्यामुळे आपण वरती जाऊ शकत नाहीये. तर इथूनच आपण मागे जाणार आहे. लेण्यांसमोर एका कोरीव दगडावर 2 भागात काम केलेले आहे. वरच्या बाजूस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखवलेली आहे. खालच्या भागात 2 स्त्रिया असून यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत. गडावर जाण्याच्या वाटा. तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरून थेट गडाच्या दरवाजापर्यंत जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी 4 दरवाजे ओलांडावे लागतात. मित्रांनो, आपण तिकोना किल्ल्याच्या शेजारी आलोय. मग तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला आपण हॉटेलचं नाव आहे तिकोना फोर्ट दुर्ग. ह्या हॉटेलवरती आपण थांबलोय. हॉटेलचे मालक त्यांच्याशी त्यांना आपण विचारू इथली परिस्थिती नक्की काय, कोरोनाची आणि किल्ल्यावरती पर्यटक कसे येतात काय. नमस्कार, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव शुभम दीपक खैरे. मूळचं इथलंच आहे, गावकरी आहे. इथल्या गावकरी. बरं, आता सध्या आज सोमवार आहे, तर सोमवारचं पब्लिक येते का वरती? हा, म्हणजे विकेंडला आता सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढला नाही की पोलीस वगैरे तर असतात शनिवार रविवार. ओके.
किल्ल्यावरती थोडंफार जाऊन देतात, पण थोडेसे गेट वगैरे बंद किल्ल्याचे गेट बंद आहे, त्याच्यामुळे गेट पर्यंत लोक जातात आणि तिथून येतात. खाली येतात. आणि शनिवार रविवारती किती लोक असतात? शनिवार रविवार खूप विकेंडला इकडं गर्दी असल्यामुळे, पवना डॅम जवळ असल्यामुळे बरेचसे पर्यटक इकडे ह्या बाजूला फिरतात. इकडं आजूबाजूला वाघेश्वरचं पुरातन मंदिर आहे, त्यामुळं बरेचसे पर्यटक किल्ला बघून ते मंदिर बघतात. मंदिर इथून किती लांब आहे? तर मंदिर एक 8 किलोमीटर असावे. ओके, म्हणजे पवना डॅमच्या बॅकवॉटर मध्ये? हो, बॅकवॉटर मध्ये. ते साधारण 3 महिने उघडं असतं. 3 महिने. ह्यावरचे पाऊस जरा उशिरा असल्यामुळे ते अजूनही उघडं आहे मंदिर. ओके, बरं आता किल्ला आता सध्या तर बंद आहे. आता आम्ही गेट पर्यंत किल्ला बंद आहे असं तुम्ही सांगितलं, तर हा किल्ला उघडतो किती दिवसापूर्वी उघडा होता? आता साधारण बघा, लॉकडाऊन उघडलं तेव्हा पहिल्या आठवड्यामध्ये उघडा ठेवला होता. त्यानंतर लोक भरपूर यावं लागले आणि कोरोनाचं वगैरे हे इथलं पोलीस प्रशासन आहे, त्यांनी मग ते थोडेसे निर्बंध इथं टाकलेले. अर्धा किल्ल्यापर्यंत जातात, तिथून खाली किल्ल्याच्या गेट पर्यंत लोक बऱ्यापैकी जातात आणि तिथून परत मागे. हो, आणि शनिवार रविवारती पब्लिक जास्त असते आणि पब्लिक असतात, तरी लोक अर्धंगी जातात किल्ला पाहण्यासाठी. कारण किल्ल्याचा इतिहास आणि किल्ला सर करायलाही सोपं आहे, त्यामुळं किल्ल्यावरती जातात. साधारण इथून किल्ल्यावर चढायला किती वेळ लागतो चढायला? साधारण बघा, जर तरुण वगैरे वर्ग असेल तर 45व्या मिनिटाला तुम्ही वरती किल्ल्यावरती जाता. 25व्या मिनिट. हो, आणि जर थोडेसे वयस्कर वगैरे असेल, थोडंसं 50 म्हणजे 1 तासभराचं अंतर आहे किल्ल्यावरती पोहोचण्यासाठी. अगदी फिरत वगैरे फोटो काढत तुम्ही जाऊ शकता. ओके, आणि किल्ला तर तसं म्हटलं तर सोपाच आहे. हो, किल्ला चढण्यासाठी खूप सोपं आहे. किल्ल्यासाठी जायला 3 एकूण मार्ग आहेत. तर तुला हा जो तुम्ही जायला तो एक मार्ग आहे. तिथून जर तुम्हाला दिसला तर तिकडे एक जुना मार्ग होता, तो आता साधारण बंद आहे. तो थोडासा कठीण आहे चढायला ह्या बाजूने, पण मेन द्वार ते होतं पहिला. अच्छा, मग इकडचा जो दरवाजा आहे तर तो कुठपर्यंत जातो? म्हणजे मेन दरवाजापर्यंत? हो, डायरेक्टली मेन दरवाजापर्यंत रस्ता. महादरवाजापर्यंत? हो, महादरवाजा. ओके, आणि किल्ल्याचा इतिहास तुम्हाला माहिती थोडासा सांगू शकतो का? आता किल्ला हा तसा पाहायला गेलो तो खूप जुना आहे, यादवकालीन आहे मला वाटतं, बरोबर ना? हा, 7व्या काळातला किल्ला आहे हा. तर बरेचसे त्याच्यावरती राज्य करते, म्हणजे भरपूर जणांनी किल्ल्यावरती राज्य केलं. त्यानंतर जो पुरंदरचा तह झाला त्याच्यामध्ये हा एक किल्ला होता, यासोबत तुंगा होता, तिकोना होता, हा तिकोना होता, लोहगड होता, विसापूर होता, तिकडं मोरगिरी होता, कोराईगड होता. हे सगळे किल्ले पुरंदरच्या तहामध्ये दिले गेले. त्यानंतर पुन्हा मग स्वराज्यामध्ये आणले गेले. तुमच्या हॉटेलच्या बिझनेसवरती कोरोनाचा काय परिणाम? हो, नक्की. जेव्हा वेकेंडला जवळपास आमचा खूप मोठा बिझनेस व्हायचा, म्हणजे साधारण जो इन्कम असायचा तो खूप असायचा, पण जो आता की जवळपास डायरेक्ट 30 ते 40% वरती आलाय. म्हणजे ह्या 1.5 वर्षामध्ये साधारण पूर्ण बिझनेस वरती पूर्णपणे फुल स्टॉप आहे. आता बघा, एवढं आपण सगळं बांधले, इन्कमच नाही जवळपास जो कोरोना. तरी पर्यटकांना आव्हान आहे की तुम्ही या, किल्ला बघा कसं आहे. जरी किल्ल्यावरती जाऊन देत नसले तरी मला जिथपर्यंत जाता येतपर्यंत जावं. किल्ल्याचा इतिहास खूप पाहण्यासारखा किल्ला आहे. वन डे रिटर्न तुम्ही जाऊ शकता. पुणे मुंबईवरून वन डे रिटर्न होता किल्ला हा. त्यासोबत तुम्ही आजूबाजूचा जो परिसर आहे, म्हणजे जसं मी सांगितलं वाघेश्वरचं मंदिर, आता ते सध्या खूप इंटरनेटवरती सोशल मीडियावरती व्हायरल. त्यानंतर समोरच तुंग किल्ला आहे, फिरण्यासाठी पवना डॅम आहे. हे इथले सगळं आहे. इथून जवळ मला वाटतं 15 किलोमीटरवरती बेडसे लेणी आहे, ती पण तुम्ही पाहू शकता. थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. आणि आमची अशी विनंती पर्यटकांसाठी सर्व की तुम्ही या, इथं हॉटेल्सवरती यांचा पण बिझनेस वाढेल. काही दिवसात त्यांना थोडीशी कोरोनाची परिस्थिती जेव्हा सुधरेल त्यावेळेस किल्ला पण ओपन केला जाईल. नक्की होईल. कारण कसं किल्ला जर ओपन केला तर लोक येतील आणि मग हॉटेलांचा पण बिझनेस होईल. पण सध्या आता परिस्थिती थोडी सुधारत आहे, तर ती परिस्थिती सुधारल्यानंतर किल्ला जेव्हा चालू होईल त्यावेळेस पर्यटकांनी सर्वांनी यावं आणि इथं हॉटेलवाल्यांचा बिझनेस पण वाढेल. आणि वरती किल्ल्यावरती पण तुम्हाला फिरायला मस्त किल्ला आहे आणि तुम्ही फिरू शकता वरती. आणि शक्यतो एक आव्हान आहे सर्वांसाठी की तुम्ही आले जरी तर पाण्याच्या बाटल्या घेऊन गेले तर पाण्याच्या बाटल्या खाली आणा. किल्ल्यावरती साफसफाई ठेवा. किल्ल्यावरती कचरा करू नका, कारण तिथं कोणी कामगार नाहीत कचरा तुमचा साफ करण्यासाठी. तर प्रत्येक शिवभक्ताचं आणि प्रत्येक पर्यटकाचं हे काम आहे की किल्ला आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. सर्वांनी आपला कचरा खाली आणा आणि खाली डस्टबिनमध्ये कुठं फेकला तर किल्ला पण आपला स्वच्छ राहील. कारण हे महाराजांचं जे वैभव आहे तर ते आपल्याला पुढं जतन करायचं आहे. धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. मित्रांनो, हे आहे वाघेश्वर मंदिर. हे पवना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आहे. हे धरणाच्या पाण्यामध्ये बुडलेले असते. धरणाचे पाणी कमी झाल्यामुळे सध्या हे ओपन आहे. आज सोमवार असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा पर्यटकांची गर्दी आहे. मित्रांनो, वाघेश्वराचे दर्शन घेऊन आपण इथेच व्हिडिओ हा संपवूयात.
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की लिहा.